कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाने संपूर्ण परिसर हादरलाय। गुडुपवाडी आणि शेलारवाडीत 2 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून अन्य 3 घरांचं नुकसान झालं आहे। या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी 2 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत असून पाऊस आणि चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। या घटनेनंतर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांचा हा विशेष रिपोर्ट। या दुर्घटनेत शांताराम बाळाराम शेलार आणि सतीश शांताराम शेलार हे दोघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे 30 जवान घटनास्थळी तैनात असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मात्र चिखलात बचाव यंत्र अडकल्याने आणि सुरू असलेल्या पावसामुळे शोध मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत। आणि यांची मिसेस भांडी घासून बारदान पिळत होती काकी, तेवढंच वरून एकदाच आवाज आल्याबरोबर तिने पाठचा दरवाजा बंद झाला तर तिने दरवाजा उघडल्याबरोबर ती बोलली की नाना आपली भिंत पडली। भिंत पडल्याबरोबर मी उठलो आणि बघितलं, भिंतीचा प्रकार दिसला नाही, एवढी मोठी दगड दिसली मला। मी लगेच अंदाज लावला, बोला भिंत हा प्रकार नाही, काहीतरी बोलून आलं। पहिलं बाहेर निघा, बाहेर आलो अंगणात, फक्त ते कॉर्नरचं घर पहिलं पडलं होतं आम्हाला तो माहिती नाही, कॉर्नरवर आपण चढलो तिथे। आणि हे जे आता अडकले ना ते उभं होतं घर आणि पाठींना भिंती पडल्या होत्या, पण समोर उभं होतं। ह्याला मी बांधावरून कसं तरी बोललो, कसं तरी निघा तुम्ही आणि तिने मला आवाज दिला की मला वाचवलं। मी तिथंच उभं राहिलो, ह्याला पण तुम्ही जावा। मी असा टर्न मारला, फक्त गोल फिरलो तिच्याकडे तोड करायसाठी असं। एवढा सगळा वरून आला ना, वरून आल्याबरोबर मी लगेच अंदाज त्या बांधावरून उडी मारली, दुसऱ्या बांधावरून उडी इथे खाली आलो, परत इकडून वर गेलो, ह्या दोघांना घेतली खाली आणि ते शेपमध्ये ठेवले इथे। नंतर मग बाजूबाजूने सांगायला गेलो, मग पुऱ्या गावात सांगितलं। माझ्याकडे फोन चालू होता, त्यांना सांगितलं बोला असं असं लावा। नंतर मग गावठाणामध्ये सांगायला गेलो की असं मदत किती वाजता सुरू झाली। एनडीआरएफची टीम म्हणजे रात्री साहेब हे सगळे भरपूर जण आले होते। एनडीआरएफची टीम आता सकाळी आली, ती मशीन वगैरे सगळे आणले होते। ते आमदार आणि ती बाई आम्हाला आवाज देत होती, जोपर्यंत आम्ही होतो ना मध्ये जायचो आवाज द्यायची। नंतर आम्ही खाली येऊन परत सगळी मुलं आली, सगळे आले पोलिसाला आले तर आवाज दिला तिने एकदा आवाज दिला आणि थांब आलं आहे। बघितलं कुठं अंदाज लावलं कुठं आवाजावर गेलो आम्ही, थोडासा कुठं आवाज जास्त यायला लागला। मशीन आणलं, थोडं कापले वाशी विषयी आहे तुला हळूहळू कशी ॲम्ब्युलन्स वगैरे आलं होतं, सगळं आलं। घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी अधिकाऱ्यांना शोध आणि बचाव कार्य वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, तसेच धोकादायक परिस्थितीतील कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिलेत। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी देखील उपस्थित होते। त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डोंगरफळाचा असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क तसा परंतु जी काही प्राथमिक चर्चा आमची शासनाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच स्वतः इथे आहे राज्यमधून देखील शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून देखील याने सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो। 100% जे वारसदार आहेत त्यांना योग्य करून देण्यात येईल। ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना पुन्हा उभं करण्याकरिता शासनाला 100% मदत करण्यात येईल। आणि कुटुंबियांच्या पाठीशी ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या पाठीशी देखील आम्ही शासन म्हणून देखील उभे आहोत आणि शिवसेना म्हणून देखील आज हे सर्व कुटुंबियांच्या आम्ही सर्व आहोत। स्थलांतराच्या संदर्भामध्ये काय आपण या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली? मागील जवळपास 1 वर्षापूर्वी मी यामध्ये बैठक घेतली होती आणि त्यामध्ये माझ्या सूचना अशा होत्या की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शक्यता आहेत अशी ठिकाणांचा एक आराखडा तयार केला पाहिजे। त्या गावांमध्ये जिथे जिथे शासकीय जागा आहेत तिथे आपण स्थलांतरित करायचा प्रस्ताव आपण ग्रामस्थांसोबत ठेवला पाहिजे।
जास्ती जागा नसतील तर खाजगी जागा आपण बघा, त्या आपण भूसंपादित करून घेऊ, त्या ठिकाणी आपल्याकडून येतं ते आपण बघू. कोणी अनेक ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात, ते आपली जमीन अशा वस्त्यांसाठी, अशा घरांसाठी स्थलांतरण करण्याकरिता द्यायला तयार असतात. त्यांचा मी प्रयत्न करू. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नक्कीच त्या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्या प्रयत्नामध्ये आलो. महाराष्ट्राला पुन्हा मी जिल्ह्याचं पेज तयार करत आहे की भेटायच्या ठिकाणच्या जागा जी घरं आहेत त्यांना संरक्षण करायचे यामध्ये आम्ही प्रयत्न करू. कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि वारंवार खेड तालुक्यातून या अशा प्रकारच्या दुःखद बातम्या येत आहेत. त्यातूनच आत्ता आपल्यासमोर ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आपल्यासमोर येते. खेड तालुक्यातील दहिवली ग्रुपवाडीमध्ये आपण आहोत आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वस्ती आहे आणि या वस्तीवरती अखंड डोंगर कोसळला गेला आहे आणि यामध्ये अनेक घरं या ढगाऱ्याखाली अडकलेली आहेत आणि त्यातूनच एक दुर्दैवाची बातमी आज आपल्यासमोर येते. ती म्हणजे याच ढिगाऱ्याखाली अजूनही 2 व्यक्ती दडल्या असल्याची भीती गावकरी आपल्याला सांगतायत. ही परिस्थिती पाहिल्यानंतर नक्कीच अंगावर काठे येतील अशा प्रकारची ही हृदय पिलवटून टाकणारी बातमी आज तुमच्यासमोर येते. खरं तर या प्रसंगाने आपण जर पाहिलं तर अगदी पहाटेला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत या ठिकाणी पोहोचले, NDRFची टीम या ठिकाणी पोहोचले. नुकतेच या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हेही या ठिकाणी पोहोचलेत. NDRFची टीम खूप प्रयत्न करते आहे, परंतु अजूनही त्या 2 व्यक्तींचा शोध मात्र लागलेला नाही. आणि आज जर पाहिलं तर या गावावरती हे महासंकट आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी सह्याद्रीच्या कड्यामध्ये वसलेलं हे गाव आणि अचानकपणे रात्रीच्या प्रसंग पावसाच्या धारा आणि त्याच्यातूनच हा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. अशा प्रकारची बातमी आज आपल्याला खेड तालुक्यातून या दैवली गावातून येते. बाळू संगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी. Thank you.